प्रक्षिताचा ड्रेस चॉईस करताना तुम्हाला माहिती ती किती नाके नऊ आणती तर, पण यावेळेस तिने 1 ते 2 ड्रेस मध्ये ड्रेस जे आहे ते चॉईस करून घेतलेला आहे आणि अजिबात परेशान केलं नाही. तर आज आम्ही निघालो होतो प्रक्षिताला घेऊन मार्केटमध्ये. तसं घरूनच ठरवून निघालो होतो की 1 ते 2 शॉप बघायचे, ते सिलेक्टेड असले ना की म्हणजे चॉईस व्यवस्थित होते आपली. आणि मार्केटमध्ये आहेत असे शॉप जिथे आपण गेलो ना की आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे त्या व्यवस्थित भेटून जातात. तर पहिल्या शॉपवरती 1 पीस मध्ये अवेलेबल नव्हते, तर दुसऱ्या शॉपवरती आलो जिथे आम्हाला अगदीच काहीच नाराज न होता 2 ते 3 ड्रेस मध्ये जे आहे ते आमचं ड्रेसचं सिलेक्शन झालं होतं. आणि प्रक्षिताने सुद्धा इतकं, तुम्ही तिचा मूड बघू शकता किती फ्रेश आहे. तर अजिबात परेशान केलं नाही तिने की हे टोचायला ते टोचायला, असं काहीच म्हणली नाही. मूड सुद्धा तिचा छान होता. आणि असं म्हणायला हरकत नाही की लेकरं जसे जशी मोठी होतात तशी समजूतदार सुद्धा होतात. आता हा फ्रॉक सगळ्यांना आवडला होता पण घेतला नाही, आणि जो घेतला तो व्हिडिओ मध्ये नाही दाखवला. आणि शॉप मध्ये आजकाल असे छोटे छोटे क्यूट असे बेबी टॉयज आलेत ना, जे की रिअलच वाटतात बघायला गेलं तर, ज्याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष जातं. प्रक्षिता सुद्धा फिरून फिरून त्याला बघत होती. चला इथून पुढे जायचं होतं फक्त हेअर क्लिप आणि हेअर बँड बघायला. जास्त काही ज्वेलरी नव्हती घ्यायची. हेअर बो हेअर क्लिप मध्ये बघितलं, ते घेतलं आणि त्याच्यानंतर मग घरी आलो. आणि बऱ्याच दिवसाची माझी इच्छा होती की प्रक्षिताच्या असा आउटडोर फोटोशूट करायचा म्हणून, एखाद्या डॉल सारखा, जो यावेळेस आता पूर्ण होणार आहे. बघूया आता कसं काय होतं. तर सगळं प्लॅन तर केलाय. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.